नारायणा माझ्या दुःखाची खंडना माझ्या दुःखाची खंडना माझ्या दुःखाची खंडना माझ्या दुःखाची खंडना वृत्ती राखा पायापासी वृत्ती राखा पायापासी वस्ती धरुणी मानसी वस्ती धरुणी मानसी वस्ती धरोनी मानसी वस्ती धरोनी मानसी पाळोनी लळा पाळोनी लळा आता पाववावे फळा आता पाववावे फळ आता पावावे फळा आता पावावे फळा वृत्ती राखा पायापासी वृत्ती राखा पायापासी वस्ती धरुणी मानसी वस्ती धरुणी मानसी वस्ती धरोनी मानसी वस्ती धरोनी मानसी तुका म्हणे दिन तुका म्हणे दिन त्याचा हरतियासीन त्याचा हरतियासीन त्याचा हरतियासीन त्याचा हरतियासीन वृत्ती राखा पायापासी वृत्ती राखा पायापासी वस्ती धरुणी मानसी वस्ती धरुणी मानसी वस्ती धरोनी मानसी वस्ती धरोनी मानसी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 312व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाकडची विनंती करतात. बरं काय लक्षात ठेवा, देवाला विनंती करतात, भगवान माझ्या दुःखाची खंडना करा. आपलं चरण चालू कितवंय? दुसरं चरण. आता उद्याचाच दिवस राहिला, अभंग पूर्ण होत नाही, तरी पण यथामती उद्या गुंडाळून टाकणं आणि उद्या थोडंसं चिंतन कमी करून अभिषेक आहे. लगेच पूजा आहे, लगेच पूजा असल्यामुळं याच्यातले 10-5 मिनिटं कमी करून पूजा करू असं गृहीत धरा. पुन्हा फराळ घेते त्याच्यापेक्षा हे अभंग आता गुंडाळण्याशिवाय भाग नाही. आपलं दुसरं चरण चालू की जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा तुम्ही काय करा, माझ्या दुःखाची खंडना करा. मला जे दुःख आहे ते दुःख तुम्ही घालवून टाका, दुःख ठेवू नका देवा. हो. आणि मग तुम्ही नारायण आहात, नारायण नावाचा अर्थ तुम्हाला सांगितलाच की नारायण कोणाला म्हणतात. मग माझ्या दुःखाची मग माझी वृत्ती पायापाशी राखा. याचा अर्थ पायापाशी वृत्ती राखणे आणि दुःखाचा संबंध आहे. अर्थात काय संबंध आहे तुमच्या दिवशी मी सांगितलं तुम्हाला. वृत्ती पायापाशी असली म्हणजे स्वरूपापाशी, देवाच्या स्वरूपापाशी वृत्ती राहिली आणि ते स्वरूप सुखरूप आहे. आणि तद्विरुद्ध माया कार्यविषय दुःखरूप. मायेचं स्वरूप दुःखाचं आहे आणि ब्रह्माचं स्वरूप सुखाचं आहे. मग कुठं राहायचं ते तुम्ही ठरवा. सुखात राहा वाटतं का तुम्हाला दुःखात? कल्पना तुम्हाला सुखाची इच्छा आहे असा एकही प्राणी बरं मनुष्य सोडा हो, असा सृष्टीतला एकही प्राणी आहे की मला दुःख व्हावं अशी अपेक्षा करणं. बेंडकुळे असू द्या हो, तिला कशाची गरज आहे? सुखाची गरज आहे महाराज, गरज आहे सुखाची. प्रत्येक प्राण्याला सुख. तुम्ही बघा, गाईला चांगलं खायला मिळालं की बरं वाटतं. ती डाव्या चाऱ्याकून चांगल्या चाऱ्याकडे जाते की नाही, थंडी बाजू लागल्या सावलीला येते की नाही, पाऊस असल्याच्या नंतर ते निवाऱ्याला म्हणजे सुख बरं वाटते ना. प्रत्येक प्राण्याला सुख बरं वाटते, सुखाची इच्छा आहे. पण सुख दुःख कशात आहेत ते त्यांना कळत नाही, इतर प्राण्यांना. आणि तसंच माणसाचं जर झालं असेल, माणसाला एक कळ नाही. सुख हवंय पण कशात सुख आहे हे मानवाला कळणार ना. मग मानवाला कळत नसेल तर नाही तरी काय, थोडी स्वान सुख रे. मग जनावरात आपल्यात काय फरक राहील? आपल्यालाही सुख कशातही कळणार. सुखाची इच्छा आहे आपल्याला बी, ते अंतर्नेन ती बापुडे, ते अंतर्नेन ती बापुडे. म्हणून अगत्य सेवने म्हणून अगत्य सेवने घडे काय पूय पंखीचे किडे चिळसी घेती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते अंतर कळत नाही या लोकायला की विषयात दुःख आहे म्हणून.
विषयात दुःख आहे ते कळत नसल्यामुळं ते लोक विषयात मरमर मरमर राबतात, रातना दिवस विषयाचाच भोग धरतात आणि विषयाचं सेवन करा, बायको लेकरं बायका पोरं हे खाणं जेवणं मौजमध्ये न राहणं अशा प्रकारचाच विषय, त्याच्यात सगळं काय आहे? दुःख आहे. विषयापासून सुख असतं तर कदाकाळी त्याच्यात दुःख न व्हायला पाहिजे होतं का? परमात्मा स्वरूप तर सुखरूप आहे, त्रिकालाबाधित. काय लक्षात आलं की नाही? म्हणजे भूतकाळात, भविष्य काळात, वर्तमान काळात तिन्ही काळीमध्ये ते आनंद कधी मावळत नाही, कधी तिथं दुःखाचा शिरकाव होत नाही, दुःख ते कैसे नाही स्वप्नात. असं स्वरूप परमात्मा स्वरूप आहे. आणि मग असं स्वरूप परमात्मा स्वरूप असल्यावर मग तुम्ही ज्या बायकोपासून आनंद मिळतोय असं म्हणत असताल तर ती बायको काही दिवसाला दुःख तुम्हाला देते. म्हणजे बायकोचा आनंद होता का आत्मानंद होता तिथं? अरे आत्मानंदच होता. आपला आत्मानंद तिकून प्रतीत झाला असं तुमची कल्पना आहे. पण याच्यापासून मला सुख मिळालं असं वाटतंय, ही तुमची भ्रामक कल्पना झालेली आहे, लक्षात असू द्या. हो, प्रकाश कशाचा असतो? सूर्याचा. भिंग त्याच्या पुढे धरलं की त्याच्यातून परावर्तित होतो. मग भिंगाचा प्रकाश आहे का सूर्याचा प्रकाश आहे? सूर्याचा प्रकाश आहे. पण इतर भिंगाचा उजेड पडला, कशाचा उजेड पडला माणसं म्हणणार? भिंगाचा उजेड पडला म्हणणार ना. प्रकाश पडला भिंगाचा म्हणणार, पण भिंगाचा नाही ते प्रकाश, त्या आरशाचा प्रकाश नव्हे, ते सूर्याचा प्रकाश आहे. तसा आत्मानंद हृदयातला त्या विषयातून इकडं परावर्तित होते. लक्षात आलं की नाही? समोरचा विषय कोणता असेल, गाय असेल, म्हैस असेल, बैल असेल, पोरगा, नातू पंतू, कोणताही काही विषय असेल समोरचा, त्या विषयामध्ये आपला आनंद तिकडं परावर्तित, पण तिकडून वापस आल्याने वाटते. आनंद कशाचा आहे? आत्म्याचा असेल. आनंद त्या विषयात नाही ना. आणि त्या विषयात आनंद जर असता ते विषय जड येतं, आणि त्या विषयात जर आनंद असता तर कदाकाळी त्या विषयापासून दुःख व्हायला पाहिजे नव्हतं. बरोबर आहे ना? पण ते दुःख झाल्याशिवाय राहतच नाही का? अरे समोरचा विषय दुःख रूपच आहे. आत्मानंद तिकडून परावर्तित होऊ लागला म्हणून तुला वाटत होतं या विषयात सुख आहे म्हणून. तीच बायको कदाकाळी ज्या बायको संग अंगसंग केला, आनंद भोगला, तीच बायकोला जर काही असं झालं तर ती वसकळल्याशिवाय किंवा विरुद्ध बोलते, किंवा तिला दुखणं झालं तर तिच्या दुखण्यासाठी आपल्याला खटपटा कराव्या लागतात. मग ती दुःखरूप आहे का सुखरूप आहे बायको? दुःखरूप आहे. प्रत्येक विषय समोरचा दुःखरूप असतो, आणि दुःखरूप असणारा विषय पण कसं होतंय ते आत्म्याचा आनंद तिकडून परावर्तित होते. आणि हे येड्या लोकांना काय वाटतंय? त्याच्यातूनच आपल्याला आनंद मिळायला आहे असं वाटायला लागतंय, पण ही कल्पना आहे. आणि हे लक्षात ठेवा, काय पोये पंखीचे किळी चिळशी घेतली. आपल्याला ते ज्ञान खरं तर ब्रह्मापासून सुख आहे, ब्रह्मामध्येच सुख आहे. आत्मानंदच ते कारण, म्हणजे आपल्या सर्व ते कल्याणाचं कारण आहे असं आपल्याला कळत नाही. सुख हवंय की नाही? मजलागी दुःख व्हावे कायसे कोणी भावी ना जीवे. मला दुःख व्हावं अशी कोणाच्या मनात इच्छा आहे का? नाही. हा का रोग काय रोगिया आवडे दरिद्र दरिद्रिया बरी भोग विजय बळिया अदृष्ट येणे. रोग रोग्याला आवडतो का? नाही. दरिद्र दरिद्र्याला आवडतं का? नाही. बरी भोग विजय बळिया अदृष्ट येणे. हे कपाळ भोगायला लावते, अदृष्ट भोगायला लावते. हे अद्वैत सुख सुरवाडे, हे अद्वैत सुख सुरवाडे. सद्गुरु कृपा उजियडे, सद्गुरु कृपा उजियडे. वृत्ती निजात्म पदा चढे, हा भाग्य केवढे पाहे पा. वा बघा, वृत्ती निजात्म पदा चढे भाग्य केवढे पाहे पा. बघा उद्धवाला सांगायला कृष्ण परमात्मा वृत्ती परमात्मा सुखाव चढते. मग ही इच्छा आपल्याला व्हावी का ना व्हावी? सुखाची इच्छा आहे हो, पण सुखाकडे वरती घालीत नाहीत ना तुम्ही. वरती कुंकड घालता दुःखाकडे. मग तिथून काय मिळतंय? दुःख. मग तुकाराम महाराजांनी हीच मागणी मागितली देवाला, माझ्या दुःखाची खंडना करा. आणि ती दुःखाची खंडना करण्यासाठी विषय खंडित झाले पाहिजे, पर्यायाने विषय गेले पाहिजे. वृत्तीतले विषय जर गेले आणि वृत्तीमध्ये जर परमात्मा सुख आलं, पाय आले, त्याचं स्वरूप आलं ब्रह्माचं, तर मग मात्र सुखरूप झाला प्राणी. तो प्राणी काय झाला? सुखरूप होतो वृत्ती पायापाशी. त्याच्यासाठी वृत्ती राखा माझी वृत्ती तुमच्या पायापाशी. पाय नाम स्वरूप आपलं त्या दिवशी चिंतन झालं. पाय का म्हणून म्हणले, स्वरूपाला पाय नाव का आलं असं वर्णन झालंय. अभंग मला वाटतं 4-5 किती दिवस झाले? नाही 4-5 दिवस झाले. 4-5 दिवस हो. अरे ते वृत्ती पाय देवाचे अधिष्ठान सांगितलं ना तुम्हाला. आणि पाय म्हणजे अधिष्ठान, आणि अधिष्ठान जगताचं कोण आहे? परब्रह्म. परब्रह्म अधिष्ठान आहे, बरोबर आहे ना. आणि अध्यस्त त्याच्यावर जगत आहे. आणि अशा परब्रह्म स्वरूपावर माझी वृत्ती राहावी
कोण इच्छा करतात? आता ही वृत्ती व्याप्ती आमच्या वेदांत शास्त्रामध्ये जरा खोल, कालचा विषय खोलच गेला काय जाऊ द्या. ते तसा विषय होते बघा, काढून टाका नाही. तरी थोडंसं सांगतो आणखी, जरा अवघड वाटू देऊ नका. वेदांत शास्त्रामध्ये वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती असे दोन हे. वृत्ती व्याप्ती, फलव्याप्ती हे तुमच्या ऐकण्यात नाही. बरं कधी तुम्हाला सांगितलं नव्हतं मी, काय आहे लक्षात नाही. तुमचा तो विषय नाही. मालिकाला लक्षात सांगितलं नाही, पण तुझ्या लक्षात येत असं हा सांग बरं. मूर्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती काय? फल आहे तिथं, फक्त वृत्ती फलाकडे जायचं. चुकलं ते कसं सांगता येईल? अरे वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती. इथं पाय वृत्ती राखा, ही झाली वृत्ती व्याप्ती, बरोबर आहे ना? पण ते नाही. मग आता वृत्ती तर आमची तिथं गेली ना. आता मी बोलायलो, तुम्ही काही असेल तुम्हाला माहित नाही, पण मी जिथं बोलायलोय ते परमात्म सुख, परमानंद, बोध, अमोक स्वरूप जे म्हणायलोय, तर माझी वृत्ती कुठे चालली या? बिलकुल त्याच्या पायापाशी चालली. हो, इमानदारीने बोलायलो महाराज, चालली आहे माझी वृत्ती, पण तिथे राहत नाही. का राहत नाही? का राहत नाही? सोबत वृत्तीची अविद्या आहे, ती तिथे टिकू देत नाही. तिचा खेळच तसलाय. कोणाचा? अविद्येचा खेळ तसलाय. ती अविद्या संगच आहे. संगच असल्यामुळे ती लगे उलट वापस आणते, तिकडं ठेवीत नाही त्या वृत्ती. बरोबर आहे ना? याच्यासाठी विनंती आमची देवाला की आमची वृत्ती तुमच्या पायापाशी राखा. वृत्ती राखा म्हणजे तुम्ही राखा. देवाला तुकाराम महाराज म्हणून राहिले, आमची वृत्ती तिथं जाती या, आम्ही तिला तिथे नेऊन घालतो. तो हे घालणं आमच्या हातात आहे, पण टिकणं ती का अविद्यक असल्यामुळं ती वृत्ती अविद्यक आहे. बरं काय? का तिला अविद्येचा संघ आहे, म्हणून ती आमची वृत्ती वापस येते देवा. त्यासाठी ती अविद्या निवृत्त करा आणि आमची वृत्ती तिथं राखा. ठावदी चित्ता आणि अखंड वृत्तीशी समाधान, सुखरूप. तिथं माझ्या ठावदी चित्ता, राखी पायापाशी, अखंड वृत्तीशी माझी वृत्ती तिथं राहू दे देवा, तिथं राख. तुकाराम महाराज म्हणले. आता त्याच्यासाठी त्यांनी फलव्याप्ती सांगितली पुढे. तुकाराम महाराजांनी काय, महाराजाच्या गाथ्यात काय वेदांत नाही का काय? विचारसागर, वृत्ती प्रभाकर सगळे ग्रंथ गुंडाळून ठेवावे लागतील. फक्त तुम्हाला कळतंय की हे बघा. तुकाराम महाराजांच्या गाथ्या लोक म्हणतात तुकाराम महाराजांचा गाथा आहे. महाराजांनी सगळे ग्रंथ धांडोळूनच केलाय. पाचवा वेद म्हणजे पाचवा वेदच आहे, तुकोपनिषद आहे हे. आणि या गाथ्यामध्ये तुकोबारायांच्या, म्हणून सगळ्या संतांच्या गाथ्यापेक्षा जास्त मान्यता कोण्या गाथ्याला आहे? हा बघा, जास्त का ज्ञानोबाराय एवढे मोठे असले, कळलं का? हा, त्यांची ज्ञानेश्वरी आम्ही तिला मानू. म्हणला त्याच्याबद्दल काही वाद नाही. नाथांचं भागवत, बरं काय? आणि तुकोबारायांचा गाथा. मग आता माऊलीचा गाथा नाही, एकनाथ महाराजांचा गाथा या तोडीचा आणि कमी असं मी म्हणे ना. पण ही काही, कारण काय अभंगवाणी श्लोक वामन पंडिताचा, आर्या मयूर पंथाची, ओवी पाहावी ज्ञानेशाची. अभंगवाणी तोडच नाही महाराज, त्यांच्या ओवीला तोड नाही ज्ञानेश्वरीच्या, आणि यांच्या गाथ्याला तोड. आणि मग ज्ञानेश्वरी, भागवत, उपनिषद, वेद, शास्त्र सगळा अभ्यास पुराणाधिकांचा करूनच गाथा तयार झाला. कोणाच्या मुखातून? तुकोबारायांच्या. म्हणून तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये वेदांत शास्त्र, वैशेषिक शास्त्र, बरं काय, पूर्वमीमांसा, सगळे शास्त्र गाथ्यात जशाच तसे. इथं वृत्ती व्याप्ती फलव्याप्तीचा संबंध कसा आला ते सांगतो तुम्हाला. वृत्ती राखा, माझी वृत्ती तुमच्या पायापाशी, नाम स्वरूपापाशी राहा. पण वस्ती करून माणूस, वस्ती करून. आता ही फलव्याप्ती. आता हे काय आहे? फलव्याप्ती वृत्ती व्याप्तीचा अर्थ कळतोय का तुम्हाला? सांगता येईल काय? सांग बरं मग. वेदांत शास्त्रात वृत्ती व्याप्तीची फलव्याप्ती काय? वृत्ती व्याप्तीची काय बोलायला असतो मग? फुटकळ तुझं बोलणं फेल गेलं बोलणं तुझं. सांग सांग सांग, त्याचा दृष्टांत सांग एखादा. आत्मज्ञान ब्रह्मज्ञान होण्याचा प्रकार असं सांगितले. अरे वागात तसं नाही चाललं. वृत्ती व्याप्ती, जड पदार्थाला दोन व्याप्ती. हा काठी आणि बॅटरी समजा दर्शन करायचं. बरं, हा सांगा. हा काठी म्हणजे वृत्ती व्याप्ती, बरं, हा प्रकाश म्हणजे फलव्याप्ती.
हा आता हे आवरण निमित्त काय वृत्तीला आवरण नसते फळ आहेच ना मध्ये. बरं धाम हा आता इकडं बघ एक घट आहे घागर त्याच्या खाली दिवा आहे. ते दिवा पाहायचा असेल जर तर ती काय कर दिवा मधात आहे घागरीतला पण दिसायला आहे का नाही का त्याच्यावर ते मळक्याचं आवरण आलं ते आवरण आधी नष्ट करावे लागेल. आधी आवरण नष्ट करा. आता आवरण नष्ट केलं त्याचं बरोबर आहे. आता बॅटरी काय घ्यायची गरज आहे उजेड पडला. वृत्तीची गरज नाही. काय ते दिवा आहेच ना मग त्या दिव्याच्याच उजेडानं दिवा दिसतो. सूर्याच्या उजेडानं आमचा 18वा अध्याय चालू आहे माझा ज्ञानेश्वरी तेच माझ्या समोर सकाळी सकाळी तेच आहे रोज तेच चालायला या. आणि ते विषय कोणता आहे बरं काय ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न सोचिती न कांती शुभाशुभ परित्यागी हे वर्णन चालू आहे माझ्या ज्ञानेश्वरीत. माझ्या समोर वर्णन कोणतं चालू आहे सकाळी रोज म्हणजे माझ्या नित्यानिकात बरं काय पूर्वानिक जे चालू आहे ना ते पूर्वानिकामध्ये रोज चालू आहे माझ्या ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न सोचिती न कांक्षिती शुभाशुभ परित्यागी हे वर्णन चालू आहे. आणि त्याच्याबरोबर अरे सूर्य उदय झाला. आता सूर्य उदय झाल्यावर सूर्य बघायला दुसरा उदय घ्यायची गरज आहे का. ही फलव्याप्ती ही कोणती व्याप्ती आहे प्रतिव्याप्ती का फलव्याप्ती ही आता हे मी सांगायलो रे ही फलव्याप्ती रे बाबा ही फलव्याप्ती आहे. गाडग्या खाल्ला दिवा पाहायचा होता मग ते दिवा पाहायचा होता ते गाडगा आधी फोडावं लागलं काठीने बरोबर आहे ना लक्षात आलं की नाही. ते आवरण बाजूला करावं लागलं मग बाजूला आवरण केल्यावर आता दिवा पाहायला पुन्हा दुसऱ्या साधना घ्यायची काय गरज आहे का कसं भाऊ नाही ना डोळ्यात दिसेल. आता काय बॅटरी लावायची गरज आहे आता काठी घ्यायची गरज आहे तिथं. आता काय लगेच दिव्याच्या प्रकाशाने काय दिसला दिवा हा दिव्याच्या प्रकाशाने गाडगं फोडायला आहे रे मग गाडगं फोडल्यावर म्हणायलो रे मग तेच म्हणायलो फलव्याप्तीला गरज आहे का काही नाही जमलं का आता आता तसं आहे. मग आमची वृत्ती तुमच्या पायापाशी राखा. तुकाराम महाराज म्हणले ही वृत्ती व्यक्ती ते म्हणले फलव्याप्ती त्या देवा कसं वस्ती करो नि माणूस तुम्ही माझ्या मनामध्ये वसा. कोण म्हणाले तुकोबर आहे. आता काय घोर आहे का आता काय घोर आहे का वृत्ती पायापाशी राखा म्हणजे आमची वृत्ती तुमच्या स्वरूपाकडे चालली पण ती वापस त्या अविद्येचा संघ असल्यामुळे वापस येईल वापस यायली तिला येऊ देऊ नका इथं राखा. आणि त्यांनी पुढे असा पॉइंट मारला कोणी तुकोबाला म्हणजे डोके बाजायचं आणि काय बोलते बघा इतकं डोसकं जा महाराज तोलून मोलून शब्द आहेत त्यांनी काही नकळत केले तर असं समजूच नका महाराज सहजच निघायचे पण ते बरोबरच बसायचा. हनुमंतराव नाही का सेतू बांधित होते पण ते बरोबरच हा काय म्हणले वानर कोणला त्या नळाला नळा हानव्यानं बांधलाय तसा तुला याय नाही आणि ह्याची दोरी टाकून होतं कोणाचं नळाचं एकूण दोरी धरलेली तिकून दोरी धरली वाढणार आहे ना तिकून बी दोरी निकून बी दोरी दोऱ्या धरल्या तर त्याच्यात परवड टाकायची तरी टिप्पण बिप्पड पाहिले कोणाच्या हातानं नळाच्या हातानं हानव्यानं सात पर्वत वरून आणून त्याला काय जोडून टाकले का भळेल कोण टाकले आणि भळेल कोण टाकून जशाच तसे बसले. मग आता हे काय मग हे काय त्याला दोरी टाकून जमत नाही नळाला ते हानम्या सहज टाकते त्याचे पर्वत दोरीत बसले तसे हे ते हानम्याचा शेती आहे. हानम्याचा कोण आहे हे अंगद आहे ना हे गाथ्यातला कोण आहे तुकाराम महाराज अंगद आहे आणि हनुमंत आहेत मग हनुम्याचा शिष्य आहे ना बरोबर आहे ना म्हणून त्यानं काही शब्द वापरला दयाचे विशाळ शब्द सुखे म्हणून येते वेद स्वदेह सच्चिदानंद नित्य का न व्हावे. अरे सच्चिदानंद रूप आहेत ते सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी शब्द कसे वापरतात सहजच बोलतात पण ते तुका सहज बोलेवाणी आहे बघा. अरे इथं फलव्याप्तीनं वस्ती करो नि मानुसी तुम्ही माझ्या मनामध्ये राहा. कोणाला म्हणाले तर देवा. आता मनामध्ये देव राहिला म्हणजे आता दुसरीकडे वृत्ती घालवायची गरज काय ही फलव्याप्ती का वृत्ती व्याप्ती आता फल माने का हा ही आता फलव्याप्ती का देवच राहिला ना चित्तात म्हणजे देवाकडे चित्त घातलं म्हणायचं नाही आता देवच राहिला म्हणून देव वसे आणि त्याची घडावी. आता देवच चित्तात राहिला आमच्या म्हणजे तुकोबा राहिला मग चित्तात देव वास्तव्याला आला रे आला. तुकाराम महाराज माणूस राहिले का मग आता कोण आहेत ते देवच आहे. ही फलव्याप्तीच आहे. आता वृत्तीवरती वृत्ती ते काय झाली निवृत्ती झाली.
वृत्ती शिल्लक राहिली नाही, म्हणून तर मन हे राम झाले, मन हे राम झाले आणि प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले. बरोबर आहे ना. ज्ञानेश्वर महाराजांनी अरे महाराज परब्रह्म रूप झाले तुकोबाराय. हा देव मनामध्ये राहायला मी वस्ती करोनी मानसी, म्हणजे माझ्या मनामध्ये तुम्ही वस्ती करा, घर करा, म्हणजे तुमचं स्थान द्या माझ्या मनामध्ये. आता मनपणात राहतंय का देव राहिल्या? चित्तात देव राहिला, चित्तपणात राहतंय का? चित्त होऊन जात. मन उन्मन होते. मन काय होते? उन्मन होते. उन्मन. योग्याचं मन जसं उन्मन तसं उन्मन होतंय मन कोणाचं? म्हणून तर इथे नामामृत गोडी वैष्णवाला झाली, योग्या साधली जीवन कळा. त्यांना जीवन कळा प्राप्त झाली, नामाला नामामृत गोडी लाधलेली आहे. का? मनामध्ये देवानं वास्तव्य केलं की मनपणानं शिल्लक राहत नाही. म्हणजे मनातले जे काही माया कार्य, मनात मायेचं कार्य ना, ते मायेचं कार्य सगळं उडून जातं, मन राहत नाही. मग काय झालं? साधू बोध झाला, नुरून या ठाईच मुळाला अशी अवस्था होऊन जाते. बरं हरिकृपा होता. हा हरिकृपा होता भक्ता निगती द्वंदे, नाचती स्वानंदे हरिरंगी, देव भक्त दोन्ही एकरूप झाले. आणि मुलीचे संचले जैसे तैसे, पाजळली ज्योती कापुराच्या वाती आणि ओवळीता आरती भेदनुरे, एका जनार्दनी कल्पीची मुराला तोची हरी झाला. तोची हरी झाला ब्रह्मरूप. असा महात्मा होत असतो. म्हणून तुकोबारांची मागणी आपण तशी, मला वाटते शेवटचा अभंग बरा आहे. तुम्ही सालभर घोकीत राहिले तरी जमते. वरती राखा. हा बघा हे नाही भाऊ, तुम्ही तेच म्हणे जाव थांबता मी काय वरती राखा. तिकडं पांडुरंगाकडे जायचं पाया पडायला कोणाच्या, आणि पाया पडताना वाटून म्हणायचं देवा वरती राखा. बारीला आहे म्हणा, कुठं बी म्हणा वरती राखा. आणि जमलं वस्ती करोनी काम संपलं. मग आपल्या जीवनाचं काम पूर्ण महत्वाचं. पूर्ण फलव्याप्ती रे बाबा. पहिली वृत्ती व्याप्ती. पहिली काय आहे? वृत्ती तिथं जाते. आणि काय महाराज, हो एक लक्षात ठेवा. म्हणून तर महाराज ब्रह्मज्ञान सांगणाऱ्यांचं हित फसतंय नाही तर. ब्रह्मज्ञान मुखावटे सांगणारे पुष्कळ असतात. हो नाही असं कोण म्हणायले? रंगनाथ गुरुजी परभणकरांना मग तर हेच केलं. काय? वृत्ती राखा पायापासून वस्ती करून महाराज त्यांच्या काय दृष्टी सृष्टी वाद, पण सृष्टी दृष्टीवाद हे असा व्यवस्थित होता. कोणाच्यात? गुरुजीचा. आमच्या गुरुजी महाराज कधीच नाही महाराज. ती वृत्ती त्यांची ब्रह्माकारच होती. कोणाची? गुरुजीची. रंगनाथ गुरुजी. सगळी वृत्ती ब्रह्माकार होती. हे जरी जगत त्यांना जी विषमत्वानं दिसत असलं तर ते विषम पाहत नव्हते, समत्वाला पाहत होते. दागिन्याची दृष्टीच नव्हती त्याची, सोन्याची दृष्टी होती. अलंकार दिसत असते, पण अलंकार जसे आले तर मला सोने काय वाया गेले? दागिन्याच्या रूपाला जरी आलं तरी सोनं वाया गेलं का? तसं हे भूत मात्र रूपाला जरी परमात्मा नटला तर चैतन्य काही कुठलं हरपलंय का? हे विषम जरी भूत दिसले, हे विषम, तरी मधात कोण आहे? चैतन्य भगवान. हा अशी सारखी वृत्ती कोणाची होती? तुकोबारायचीच होती. हो गुरुजींची सुद्धा होती आपल्या रंगनाथ गुरुजी. ब्रह्माकार वृत्ती होती गुरुजींची. कधीच लक्षात ठेवा. जीवनमुक्त आहेत गुरुजी. कोण आहे? फक्त त्यांचं जे आयुष्य प्रारब्ध ज्याला म्हणतात, ते प्रारब्धात जे काही भोग असतात ते ज्ञाता भोगण्याची वाट पाहतात. प्रारब्ध संपलं पाहिजे, त्याशिवाय ह्या देहाचा संग सुटणार नाही. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत देहाची संगती त्या जीवनमुक्ताला सुद्धा असते. आणि देहाची संगती म्हणल्यावर देहाचे काही धर्म येतं, ते धर्म त्याला पर्यायानं म्हणजे जेवण करणे, संडासला जाणे वगैरे वगैरे काही धर्म आहेत देहाचे, ते देहाचे धर्म समोर असतात. ते प्रारंभ होत आहे. विश्व वेगळं जरी वाटलं तर असलं तर त्याच्या ज्ञानात भेद पावत नाही. आणि अशी वृत्ती मला वाटते ही फलव्याप्ती आणि महत्वाची आहे. म्हणून वृत्ती राखा. माझी वृत्ती तुमच्या पायापाशी राहू द्या, पण राहते जाते आमची, पण तिथं राहत नाही म्हणून राखा. आणि राखा म्हणल्यापेक्षा वस्ती करून तुम्ही माझ्या मनामध्ये, तुम्ही माझ्या मनामध्ये बघा बरं. आमचे तुळशीदासजी महाराज म्हणजे ते वाल्मिकीचे अवतार. तुळशीदासजी महाराज वाल्मिक ऋषींचे अवतार.
आणि मग ते एक बार चित्रकूट यात्रेला आले. चित्रकूट तुम्ही पाहिलं ना चित्रकूट? बघितलं. मग चित्रकूटावर आले. चित्रकूटावर तुळशीदासजी महाराज आले. तिथं राम भरत भेट ते ठिकाण आहे, पवित्र असं चित्रकूट. आणि मग त्या ठिकाणी आले आणि तिथे एक पारधी हरण दामटीत आणलं. हरण आता जंगलात असतात आणि आदिवासी म्हणजे पारधी लोक त्याला शिकार करतात, मारतात. ते दामटीत हरण आणलं आणि ते हरण बघा ना, त्याला म्हणतात सर्वभूत हृदय. सर्वभूत हृदय म्हणजे महात्मे सर्वभूत. सुखाचार्य सुद्धा तसेच बरं, सर्वभूत हृदय. हो तुम्ही बघा ना, यम प्रवर्जंतम अनुपेतम अपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर अजुभाव पुत्रेति तन्मयतया तरो विनेदुस्तम सर्वभूत हृदय मुनिमान नतोस्मी. सूत महाराजांनी नमस्कार केला ना भागवतामध्ये त्यांना. काय म्हणले ते? यम प्रवर्जंतम मनुपेतम अपेत कृत्यम, यम प्रवर्जंतम अनुपेतम अपेत कृत्यम, यम प्रवर्जंतम अनुपेतम अपेत कृत्यम. काय? यम प्रवर्जंतम अनुपेतम अपेत कृत्यम. म्हणजे उपनयन संस्कार झालेले नव्हते आणि अपेत कृत्य, कोणत्या कर्माचं बंधन त्या महाराजाला नव्हतं. यम प्रवर्जंतम अनुपेतम अपेत कृत्यम असे होते ते बरं काय. पण ते द्वैपायनो विरह कातर अजुभाव. द्वैपायन नाम व्यास ऋषी, त्यांना विरह ज्वर त्यांच्याकडून झाला होता, ते पळून गेले त्यावेळेला. बरोबर आहे ना, विरह ज्वर. आणि असे तर सर्वभूत हृदय म्हणजे सर्व भूतांच्या हृदयात वास करणारे होते, परब्रह्म रूप होते. कोण? सुखाचार्य. हो सुखाचार्य. आणि बरं काय, आणि पुन्हा म्हणून ते मुनिमान होते. कसे होते ते? मुनिमान. मुनिमान. बरं भाऊ, तुम्ही मुनी आहेत का? नाही ना. मान तर पुन्हा राहिलं, पण मुनी नाहीत तुम्ही. हा काही नाही एक मुनी. मुनीचे आचार्य, मुनीचे आचार्य, मुनिमान म्हणजे मुनीचे बी आचार्य. हा मुनी लोकांनी मानलेले मुनिमान. आणि नतोस मी त्यांना माझा नमस्कार. मुनी मनन करो इति मुनी. भाऊ काय? मनन करो इति मुनी. परब्रह्माचं सतत मनन करतो त्याचं नाव काय? मुनी. आपण मनन करतो का परब्रह्माचं? मनन करतो ते घरच्या पैशाचं, बायकोचं, लेकरायचं कसं होईल, काय होईल, हे मनन आपलं असतं. म्हणून आपण मुनी आहे का कोण आहे? हा आपण मनीच. कोण आहेत मग? हा गुणगुणित विषयाची गुणगुण करणारी गुणी आहेत, म्हणी नाही आहेत महाराज. असे मुनी. मग आता ज्या वेळेला व्यास ऋषींनी मागून हाक मारावी त्यावेळेला झाडातून ओ यावा. मग झाड कशी बोलते? की झाडाच्या हृदयात सुद्धा सुखाच्या हे लक्षात आलं पाहिजे माणसं. उग झाड ओ म्हणत नाही. व्यासाने ए सुका म्हणलं की तिकडून झाड ओ म्हणत. व्यासाला अधिकार पोराचा लक्षात आला. काय मुनी मान नाही, हे सर्वभूत हृदयमय. आपला पोरगा सर्वभूत हृदयमय. आणि मी सुका म्हणलं की झाड ओ द्यायले. म्हणजे सर्वभूत निवासी हा परब्रह्म रूप आहे. लक्षात आलं? तसे आमचे कोण आहेत? तुळशीदास मुनिमान. ते नाही सर्वभूत हृदयमय. म्हणून हरण आलं त्यांच्याकडे आश्रयाला. आपल्याकडे येतं तिकून पार जण दामटीत आणलेलं हरण आपल्याकडे येते. आपली गाय पाळलेली, आपलं मांजर पाळलेलं येत का? पाळलंय ना, त्याला वाटतं आपला मालक आहे. बरोबर आहे. तितक्या पुरतं येते बरं का. कुत्र सुद्धा येते बरं का. तुम्ही बघा ते कुत्र संघ असा तिकून दुसरे कुत्रे त्याच्या अंगावर हो करीत आले का नाही, त्याला वाटतं आपल्या मालक आहे आणि आपल्याला ह्याच्या तावडीतून हे तितक्या पुरतं आहे आपलं. कसं आहे आपल्या पुरते. बरोबर आहे ना. मग दुसऱ्याचं कुत्र आपल्याकडे येते नाही येत. आणि हरण फिरण तर नाहीच नाही. त्याला माहिती आहे इकून पार देईन इकून बी पार दिसे बाबा. तिसरीकडे पळून जात. महाराज आलं ना तुळशीदास महाराजाकडे. सर्वभूत हृदय मोदी ते आलं. महाराज आलं की हरण की लगेच महाराजांना तिथं उभा टाकली. सोमवार अरे अरे आणि लगेच त्याला बघितल्यावर ते हरण नाही दिसलं त्यांना, राम दिसलं. कोणला? तुळशीदास महाराज. काय रामा काय सुंदर रूप धारण केलं असतं. हरणाचा चेहरा सुंदर आहे की. ते कान, ते डोळे, ते ठाण मान ताजीला गोजर वाटते नाही का. मला मया येते कोणाची. मला पाळा वाटायला इथं दिल्या पाळतो.
नाही पिलू मला कोणतरी म्हणलंय हो. की महाराज आमच्या शेतात पिलू हे होते गौसना झाले मला बच्चा लहान बाबा मी जरूर लागलो भाऊ सर नाही तुम्ही म्हणले ते? धरा की ये. ते टाटा पेट बाहेरच गेलं. हा? टाटा पेट माझ्याकडे ते. भरतावणी होईल का हा? मृगाचे निस्मरणी निमाला त्या लागी मृग जन्म पावला हा तसं नाही हो देत तसं हो देत नाही पण मया येते कशाची लय गो. आणि एकदा शिकलं ना ते बरं काय तर ते सोडून जात नाही माणसं माया लावते महाराज प्राणी फक्त त्याला भीती मारते काय म्हणून ओळख नसल्यामुळं एकदा ओळख झाली लहानपणी राहिलं का कुठंच जात नाही महाराज ते कुठंच जात नाही आमच्या मामानं पाळलं होतं हा संघ जात होतं गिरणी माळ्यात त्याच्या संघच तुला कळत नाही ते मोहनराव मावशी तिला शौकीन होता ना होतं त्यानं पाळलं होतं गिरणी जात होतं येत होतं त्याच्या संघ संघ ते कोणीतरी प्राण्याने त्याला मारलं डोळा सुकून कुत्र्यानं फाडलं कास काहीतरी भानगड झाली पण ते महाराज ते हरण आता हे सर्व भूत हृदय आहे कोण म्हणून हरण आणि हरण आल्यावर महाराजांनी चोंबाळलं आणि त्याचं स्वरूप बघितलं त्याचं स्वरूप ते माईक आहे ना रूप आणि नाव माईक आहे ना हरणाचं शरीर माईक आहे तुमचं बी शरीर माईक आहे तुमचं रूप म्हणजे हे माईक आणि नाव तुमचं बालू माईक दोन्ही गोष्टी माईक आहे मग हरण हे नाव माईक आहे आणि त्याचं जे चेहरा आहे हे बी माईक आहे पण धारण केलाय कोणी ब्रह्मानं माझा चैतन्य कोण आहे अरे ब्रह्मच आहे त्याची कर्म त्याची वासना टाकून दिली काय शुद्ध आहे ते वासनेचा संघ आहे म्हणून हरणाच्या पोटाला गेलं ना ते वासनेमुळं नाही तर वास्तविक ते तर कर्म ती वासना बाजूला काढल्यावर काय आहे चैतन्यच आहे ना परब्रह्म आहे बिचार म्हणून तुळशीदासजी महाराज म्हणू लागले त्याला बघा ना ही फलव्याप्ती काय शोभतो रामा तू किती साजेराजी सायला किती गोड रूप तो धारण केलंच रामा असं कोणाला बोलायले हरणाला काय चोंबळ लागली तेवढ्यात पारजी मागून हो ते माझं हरण सोड त्याला काय संतन कोण काय कळायला पारध्याला ते म्हणले बाबा नाही माझा राम आहे माझ्या रामाला तू मारून कोण म्हणले तुळशीदास आता हरणाला या महात्म्याचा बोध कसा ह्या पारध्याला बोध कसा कळेल संताचा बोध पारध्याला कळेल का पारधी म्हणला पागल आहेस काय बोलायला माझा राम मी आज आमटीत आणलेली शिकार आहे सोडून दे त्याला मी मारणार आहे ते म्हणले पाया पडतो कडे तू पण ह्याला मारून माझा राम आहे महाराज पारधी कातू लागला तुळशीदासजी महाराज म्हणले वाटलं तर मला मार पण ह्याला मारू नको माझा हे राम नाही सोडलं कोणी तुळशीदास नाही मारू दिलं नाही महाराज मला वाटतंय त्या संतांच्या दृष्टीमध्ये की सर्व परब्रह्मच झालेलं आहे बरं काय झालं जे भेटे भूत ते माने भगवंत हा भक्तियोग निश्चित झाला माझा बरोबर आहे जे दृष्टी दिसे ते हरिरूप तर पूजा ध्यान जप त्याशी नाही खरं तर महाराज पूजा नारच्या करायची काय गरज आहे आपल्याला करावं लागते पूजा तुळशीला पाणी ज्ञानेश्वरी वाचन हे होय भाऊ जप जाप्य त्याला काय गरज आहे ते बोले तो माझे स्तवन ते चाले ते माझे गमन बघा ज्ञानेश्वरी हे कशावर बोलायलोय ब्रह्मभूत प्रसन्नात्मा लयच वर्ण नाही हो ब्रह्मभूत मी त्याच्यात लयच गुंगलोय पण काय करू मला टाइम पुढे हे गडबड आहे मन लावतोय की पुन्हा ध्यानावर इकडे वृत्तीवर येतोय वृत्तीवर बाबा टाइम व्हायला घ्यायचा कधी येत आपल्या मग मला गुंडाळपट्टी करावं 10-5 वयात करून निघावं लागायला पण तिथून निघू वाटना लयच गोड विषय लागलाय आणि काय म्हणतात नवच वाटायले आणि काय असा महात्मा जे बोलू लागला तर माझी स्तुती करते म्हणजे काही बोलू ते चाललाय तर माझं गमन आहे म्हणजे महाराज ते द्यायला घ्यायला मला सगळं ब्रह्मरूपच झालाय ते महात्मा ब्रह्मभूत प्रसन्नात्मा आहे बरं त्याचं वर्णन आहे तिथं 8व्या अध्यायामध्ये बरं काय सुंदर वर्णन आहे मग अशा प्रकारच्या बोधावर यायला जीवनाचं खरंच साफल्य आपण मनुष्य जन्माला आल्याचं साफल्य काय आहे तर या बोधावर यायला पाहिजे आपण कोण्या भगवत स्वरूप सर्व ठिकाणी व्यापक आहे आणि तेच माझं स्वरूप आहे अशा प्रकारचं आणि हे फल आपल्याला प्राप्त झालं पाहिजे यासाठी आपला जन्म लागतो आणि ती मागणी तुकोबाराय म्हणतात वृत्ती राखा पायापाशी आणि वस्ती करोनी माझ्या मनामध्ये तुम्ही वस्ती करा देवा वास करा आणि माझी वृत्ती तुमच्या पायापाशी राहू द्या आपलं हे दुसरं चरण आहे बरं आता तिसरं चरण आहे
थोडक्यात सांगून आता संपवावं लागेल, उद्या अभंग संपवायचा आहे म्हणून मला पुढे जाणं भाग आहे. पाळून या लळा आणि आता पाव वावे फळा. आलं की नाही पुढे फळ? फळ आलंच की नाही? पाव वावे फळा. पाळून या लळा म्हणजे माझा लाड पाळा, लाड करा. आणि देव लाड केव्हा करतो? देव लाड केव्हा करतो? तो भक्ती केल्या. ज्यावेळेला तो अनन्य भक्त होतो माणूस, देवाचा भक्त होतो पण अनन्य भक्त होतो, त्यावेळेला देव त्याचा लाड अनन्य चिंतयंतो हे जना प्रिय है ना. वर्णन बघा, भगवद्गीता वाचा म्हणजे कळेल तुम्हाला, ज्ञानेश्वरी वाचा हे कळेल. अनन्य काय? जो मध होय अनन्य शरण, दयाची निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य है ना, असं वर्णन आहे. मग अनन्यता, लाड करतोय देव. तुकाराम महाराज म्हणतात पाळून या लळा, माझा लाड पाळा. मग लाड पाळा म्हणजे महाराज अनन्य आहेत बरं का देवाला. देवाला अनन्य येतं, लाड माझा करा. आपल्याला लाड तर इकून करा वाटतंय, आपला करा. आमची बायको लई सांग, मला कधी आणि हे जेवाय करू का, ते जेवाय करू का, अमुक करू का, टमुक करू का, उशानानं तोंड भरून सांगते. आणि तिचा लाड करावा, तिनं लाड आपला करा वाटते नाही बाजू. भाकरी करते, हे करते, आहे काय पाळून या लळा. कोणी लळा पाळा? आपल्या बायकोन आपला वय नवणार करते का तुझी बायकोला? तुला करते महाराज. महाराज हे लळा आपला इकून लळा पाळावा आपल्याला असं वाटतं. हे लळा कामाचा नाही. लळा कोणी पाळावा? देवानं पाळावा. पाळून या लळा आणि आता पाववावे माझा लाड करा देवा, आणि तुम्ही माझा आणि मला फळ प्राप्त करून द्या. माझं फळ मला द्या. मागणी तुकोबारायांची देवाकळ. हो, आता हे अनन्यता, जो देवाला अनन्य झाला तर त्याला देव विसरत हो. एक ऐक, अनन्य म्हणजे काय या शब्दाचा अर्थ? आणि तसं नाही, तुम्हाला त्याचा अर्थ असा सांगितलाय मी, पण लक्षात आहे की नाही कोणास ठाऊक आहे. कुठंतरी कीर्तनात किंवा काही कथेत कुठं सांगितलं असेल. त्याचा अर्थ हा होतो शास्त्रीय दृष्ट्या, अन्य आश्रय त्यागो नाम अनन्य. लक्षात आलं? अनन्य म्हणजे काय? आता शरण तर तुम्हाला अनन्य शरण, जो मध्ये होय अनन्य शरण. शरणचा अर्थ त्या दिवशी झाला. शरणागती कशा प्रकारे करावी लागते ते त्या दिवशी होऊन गेला विषय. अरे काय तुम्ही गेल्या 4 रोज सांगितलं, लावून दिला आम्हाला इथं, आणि हे पंढरपूरला निष्ठले. जाऊ जास्त पंढरपुरात गेले त्याच्याबद्दल वाद नाही, बरी शेताला गेले नाही. मग माझं झोडपीत होत गेले. कुठे गेले? हे पंढरीला. आणि पंढरीला गेल्यावर कसं मग आता वारी आली, आणि वारी वारकऱ्याचं कर्तव्य आहे. वारीला वारकऱ्यानं जाणं गरज. शक्ती होती मध्ये, शक्ती एक होती ती पुढचं काय असो, पण वारीला गेले ते. मग वारीला गेल्या मी काही म्हणलो नाही, पण काढणारे करून हे बरोबर आहे. पुढचं चरण तर आम्हाला येणारच होतं ते, पण आता तुम्ही मग आम्हाला का त्याच्यावर आम्हाला पुन्हा 2-3 दिवस सांगावं लागलं. त्या अनन्य शब्द आपले हे शरण, शरणागती, हा कोणते कोणते प्रकार एवढं ते लक्षात ठेवलंय का? अनुकूलश संकल्पा, प्रातिकूलश वर्जनम, रक्षतितली विश्वासो, गोप्तृत्वम वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्ये षड्विधा शरणागती. याचा विस्तार मात्र तुम्ही नाही ऐकला. हे नाही ऐकलं. काढून देणारे तुम्ही, ऐकणारे हे. स्वयंपाक करा, स्वयंपाक करा, स्वयंपाक करा. तिकडे स्वयंपाला बोलत तिकडं दुसरे जेवले पाळणारच पाणी प्याव का मारत असं का? पाळणारच पाणी मानावं लागेल तुम्हाला. म्हणजे कुठं बसवायचं तिथं बरोबर. नाही हे काल काय विषय झाला? हा, अशा माणसाला कीर्तन सांगून काय उपयोग आहे? ज्ञान कशाला पोटात ठेवायचंय? कशाला पोटात ठेवायचंय? ज्ञानाचा काय उपयोग व्हायला का ठेवून? नाही खरे यायला कळाव ना हे इकडे कीर्तन करीत होते महाराज नारवाडीचे, आणि तिकडं पुन्हा पारावर
बारावर कीर्तन करायचे महाराज हे दोन्ही बी. बरोबर आहे. मी आता दोन कोण बंद केली ह्या महाराजाची पलीकडे महाराज हे नाही का एक बार नाही फलाटाव कीर्तन गणपती पुढे होतं माझ्या पक्क लक्षात आहे. आणि माझ्या कसाट्यात आलो बाबा महाराज कसा आला की आणि ते विषय आला पान खेळण्यावर निघाले गणपतीवरून. मग मी म्हणलं पान खेळावं कमर बांधावं लाज महाराज. आणि पहिले माणसं इमानी होते शब्दाला जागत होते ना त्यांना हरलंय सगळं. आता काय बोला थोरल्या भावानं गमविलंय आणि मर्यादा सांभाळत. आताचे भाऊ म्हणले असते ये त्यालाच मारित होते म्हणला त्या आधी भावाचा काटा भावाचा आधी काटा आणि पुन्हा पुढच्या याचा काटा. आताचे माणसं पण पहिले माणसं आहेत ते मर्यादा सांभाळणारे भक्त होते बिचारे. त्यांनी मर्यादा सांभाळली खाली मान घातले. द्रौपदीने विचार केला मला नवरे सोडवित नाहीत आणि इकडं देवाला भ्याका राहिली. देवा धाव देवा धाव देवा धाव कृष्णा धाव रे लवकरी संकट पडले भारी कृष्णा धाव रे लवकरी हरी तू आमचा. देव म्हणला मला हाका मारती तोंडाल आणि मनात म्हणती मै नवरे कसे मला फिरू देते. आश्रय कोणाचा घ्यायली नवऱ्याचा. नाही जमलं नाही आले देव. तुला वाटलं नवरे काही सोडवित नाहीत काही पण पितामह भीष्म आमचे काय आजोबा पंजोबा आहेत आमच्या मालकाची आजोबा आहेत ना आज सासरा कसा ते मला नागू करू दे. तिकडं हाका मारती देवाला. आश्रय घ्यायला भीम ना कोणाचा भीष्माचार्यांचा नाही देव येईना गेले. आश्रय घ्यायली द्रोणाचार्याचा देव येईना गेले. म्हणजे भीष्माचार्य द्रोणाचार्य तो महान महान व्यक्ती होत्या. तिला वाटलं हे कसे माझी साथ भिडून येते. म्हणजे जोपर्यंत यांचा आश्रय या दोघात तिघाचा पांडवांचा भीष्माचार्यांचा द्रोणाचार्यांचा ते आश्रय घेत होती जोपर्यंत तोपर्यंत किती बी देवाला हाका मारल्या तर ते देवाला नाही नाही. आणि मग तिचा आश्रय तुटला. तिनं विचार केला की मला हे लोक कोणी सोडू शकत भीष्म मला सोडू शकत नाही द्रोणाचार्य सोडू शकत नाही आणि माझे नवरे आता दास झाले. कारण काय त्याची जीभ उचलत नाही. ते पांडवाचे दास आहेत आणि मी दासी झाले. हा कौरवाचे दास झाले ते नौकर झाले आणि त्या नौकरायला मालकाला बोलण्याची आज्ञा नाही ना असं होऊन बसले. आणि मी बी दासी झाले. आता काय करू. आता हे कोणी मला सोडवीत एकच परमात्मा आहे. तू का म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी भगवंताशिवाय मला कोणी सोडवित नाही असा निर्णय झाला निश्चय झाला. आणि मग निश्चय होऊन मग तिनं देवाला हाक मारली कृष्णा धाव रे लवकरी. लग्गे आला टाकीले मागे आणि द्रौपदीच्या लागे नारायणे आले देव द्रौपदीला आणि लगेच आल्या पुन्हा तिथं लावलंय आणखीन आल्या द्रौपदी का हाक मारली दिसू नका म्हणली. लुगडं फेडायले ही काय हाक मारले माझी इज्जत राखण्यासाठी हाक मारली. ठीक आहे तुला लुगडे देतो पण दान केलंस का कोणाला चिरगुड दिलंस का कावा उपरनं तरी कोणाला टोपी घातलीस का भय बालुआ. वस्त्र दान केलं तर वस्त्र मिळेल अन्नदान केलं तर अन्न आणि दान दिदल्यापासून हा फलप्राप्ती कशी. तू कोणाला दिलंस का ते म्हणजे देवा विचारण्याची वेळ आहे काही नाही मी कोणाला दिल्याशिवाय देत नसतो. द्रौपदी म्हणली मला एवढं काही आठवत नाही पण एवढं खरंय तुला पंक्तीला वाढताना बोट का बरोबर आहे. मी होते फवारायला आणि तू हातास पात्र उचलाय तू हे बोट कापलं होतं का नाही. हो त्यावेळेला माझ्या शालू फाडून तुझ्या बोटाला चेंडू गुंडाळलं होतं का आठवत आहे तुला. आठवण करून दिली अरे बाबा माझा शालू फाडला आणि तुझ्या बोटाला चिरगुट देव म्हणले फक्त आठवणीची वाट बघू लागलो माझ्या लक्षात आहे. सोड लुगडात सोडून दे लुगडं. त्या हातातलं लुगडं हे धरलं होतं ना ते तिकडे ओढू लागलं हे इकडे ओढू लागली सोडून दे दिलं सोडून. बिनगोर आहे महाराज एक फेरलं दुसरं तिसरं चौथं हजारावर लुगडे नाही ढीग लागलाय. हो आणि वस्त्राव नाव कृष्ण कृष्ण कृष्ण. मला वाटतं लुगडे दिले का लुगडं झाला. लुगडे दिले नाहीत बरं काय झाला लुगडे झाला. कौरवी पांचाळी कैशी सभे माझी अनिली आणि वस्त्रे हरणे वस्त्रे कैशी झाली. भगवान परमात्मा वस्त्र झाला आणि तिची इज्जत. आणि मग शेवटी इतका ढेग लावल्यावर मग म्हणले कोण अरे काय डोळे उघडा कळतंय काय
दुर्योधन फळ्यात म्हणायलाय, दुःशासन वर फेडायचलाय आणि शकुनी बघायलाय, कर्ण बघायलाय. या दुष्टाला बरं वाटलं, पण नाही. लोक म्हणले कटाळा आला नाही का, हजार निघालेत आणि तुम्ही लाखो जरी फेरले तरी तिचे वस्त्र निघणार आहे. तर तुम्ही किती दिवस जरी फेरीत बसले तरी ती नागवी होणार नाही. तिला राखण करणारा देव वासुदेव आहे. वासुदेव आहे. डोळे उघडा, जरा बंद करा वाढायचं आणि मग सोड. म्हणजे ही नागवी होत नाही. आणि होलेली नाही देवानं. का? अनन्य शरण गेली. कशी शरण गेली? अनन्य. आपण शरण पहिले जातच नाही आणि गेले तरी अनन्य जात नाही. लक्षात ठेवा. अन्य आश्रयाचा त्याग झाला पाहिजे. भीमदादा म्हणजे माझे नवरे सोडवितील ह्याचा त्याग केला तिने. मला भीष्म सोडविल, मला द्रोण सोडविल, हे जे आश्रय होता या सर्व आश्रयाचा त्याग करून देवाला हाक मारली की देव आला. देवाला म्हणजे अन्य आश्रय त्यागो नाम अनन्यता आणि भक्ता एकांतिनो मुख्या. मला जास्त बोलायला टाइम खरं तर 5 मिनिटं तुमची आगाव घेतली. हे मला विषय पूर्ण करण्यामुळं 5 मिनिटं आगाव झाले. काय आणखं हे चाललंय आपलं की अन्य आश्रय त्यागो, बरोबर, आणि भक्ता एकांतिनो मुख्य. म्हणजे भक्त एक विध असला पाहिजे. कसा असला पाहिजे? एक विध आम्ही न धरू आणि न सोंडू हे वाटच. असा जर भक्त असेल तर त्याचा लाड देव करतो. मग तुकाराम महाराज नाहीत का अनन्य शरण? अनन्य शरण आहेत की नाही? तुकाराम महाराजांनी अन्य आश्रयाचा त्याग केलाय आणि देवाला शरण गेलेत. आणि म्हणून म्हणू लागले, देवा काय करा, पाळून या लळा. आणि मग काय, आता पाववावे माझा लाड करा देवा, माझा लाड पुरवा आणि मला फळ प्राप्त करून द्या. मनुष्य जीवनाचं जे फल आहे ते फल मला मिळालं पाहिजे देवा, नाही तर माझा जन्म वाया जाईल. असे देव मागायले, पण तुकाराम महाराज मागायले. आपण आता राहिलेला विषय उद्या हे नक्की ना प्रकारे गुंडाळपोटी करून टाकून मोकळं हो. आणि म्हणजे होणं भाग आहे. उद्या सांगत आहे आणि पुन्हा सूचना हे एक लक्षात ठेवा. आता उद्या सकाळी तुम्ही मला वाटले